मी भारतीय जनता पार्टीची नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे. माझा प्रचार जोरात चालू आहे. सर्व महिलांचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाला पूर्ण महिलांचा पाठिंबा आहे. भारतीय जनता पक्षाला महिला आणि पुरुष सर्व एकत्रितपणे येऊन नक्कीच निवडून आणतील असा आम्हाला विश्वास आहे. कारण आपल्या इथे प्रतापदादा आहे, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहेत आणि केंद्रात नरेंद्र मोदी आहे. त्यामुळे निधीची अडचण येणार नाही आणि निधी भरपूर आला की चांदूर रेल्वेचा विकास नक्कीच होणार आहे. विकासाची गंगा चांदूर रेल्वेमध्ये वाहणार आहे. फक्त सर्व मतदारांना माझी हीच विनंती आहे की सर्वांनी भरघोस मतांनी आम्हाला पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या विषयी नगरसेवकांना आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला सगळ्यांनी भरघोस मतांनी निवडून आणावे हीच जनतेला माझ्या मी बच्चू उर्फ प्रमोद हरगोविंद वानारे, प्रभाग क्रमांक 1 मध्ये 1 मध्ये माझी उमेदवारी मी भारतीय जनता पार्टीतर्फे दाखल केली आहे. गेल्या 2011 पासून मी नगर परिषदमध्ये नगरसेवक म्हणून मला या प्रभागातील जनतेने निवडून दिलेले आहे. आमच्या प्रभागातील तसेच शहरातील सर्व जनतेचे सुखदुःखामध्ये मी सतत 24 तास त्यांना मी सेवा दिली. तसेच चांदूर रेल्वे शहरामध्ये माननीय आमदार प्रतापदादा यांच्या विकास निधीमधून शेकडो करोडो रुपयाचे कामं झालेले आहेत. चांदूर रेल्वे शहरातील एकही प्रभाग असा नाही की ज्यामध्ये प्रतापदादा अडसळ यांचा विकास काम झालं नाही. कुठल्याही प्रभागात सिमेंट रोड असो, नाल्या असो किंवा त्या प्रभागातील ओपन पेस असो, ते सर्व विकसित झालेले आहे. तसेच चांदूर रेल्वे शहराला गेल्या अनेक वर्षापासून जो प्रश्न भेडसावत होता, पाण्याचा प्रश्न, ज्या पाण्यामुळे थेट आरोग्यावर परिणाम होते, ज्यामुळे लोकांना दवाखान्यामध्ये हजारो रुपये खर्च करून आपला समजा पैसा त्यांचा वाया जातो, त्या पाण्यामुळे लोकांना त्रास होता. पाणी पिण्याचा गढूळ पाणी येत होतं. परंतु अशातच प्रतापदादा यांनी 64 करोड रुपयाची अमृत योजना ही मान्य केली आणि मंजूर करून आणली आणि त्याचे कामसुद्धा चालू झालेले आहे. एवढ्या मोठ्या स्वरूपाचे काम ते आहे की त्याला किमान 1 ते 1.5 वर्ष पूर्ण कालावधी लागतो संपूर्ण काम होण्याकरता. आणि त्यानंतर आपल्या चांदूर रेल्वेवासियांना स्वच्छ निर्मळ असं काच्यासारखं स्वच्छ पाणी सर्वांना मिळणार आहे. आणि कोणालाही पाण्यापासून जो आजार होतो तो आजार कोणालासुद्धा होणार नाही आहे. त्याकरता प्रतापदादा यांनी अथक प्रयत्न करून ही योजना आपल्याकरता आणली आहे. तसेच चांदूर रेल्वे शहरातील जे मोठमोठे नाले आहे त्यांचेसुद्धा बांधकामाचे काम चालू आहे. याच काळात प्रतापदादा अडसळ यांचे 25 करोड रुपयाचे कामं जे टेंडर झालेले आहे, येणाऱ्या नगर परिषद निवडणूक झाल्यानंतर ते कामं आपले सुरू होणार आहे. तसेच प्रतापदादा अडसळ यांचे शेकडो करोड रुपयाचे कामं प्रत्येक प्रभागामध्ये चालू आहे. यावेळेससुद्धा भारतीय जनता पार्टीचे विषयी उमेदवार आणि आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ स्वातीताई शैलेंद्र मेटे यांना सर्व चांदूर रेल्वेवासियांनी जर निवडून दिले तर आपल्या संपूर्ण शहराचा कायापालट होणार आहे. कारण का निधीच एवढा येणार आहे की तो संपूर्ण शहर विकसित होणार आहे. शहर विकसित होणे हा भाग एक आहेच आमचा, परंतु त्यानंतर आमच्या संपूर्ण विषयी उमेदवारामध्ये जे उमेदवार निवडून दिलेले आहे ते जनतेच्या मनातले उमेदवार दिले आहे, जनतेचे थेट काम करणारे दिले आहे. निव्वळ उमेदवार दिले, निवडून आले, 5 वर्ष ते केव्हा भेटत नाही. फक्त काही उमेदवार पाहिले गेल्या वेळेस निवडून दिले, 5 वर्ष निवडून दिल्यावर एकही वर्ष ते म्हणजे एरियात फिरकूनसुद्धा नाही पाहिलं. पुन्हा अजून ते उमेदवार निवडासाठी उमेदवारीसाठी फिरून राहिले आहे वार्डात. अशांना या वार्डातली आणि शहरातली जनता थारा देणार नाही आहे. जे लोक मनापासून काम करतात, तनामनाधनानं काम करतात, दीन दलित दुखित पीडित आणि अन्यायग्रस्त लोकांसाठी जे काम करतात त्यांनाच जनता निवडून देत असते. कारण विकास हा होतच राहतो, विकास निधी हे मिळतच राहते, पण हे कार्य करणारे सुद्धा पाहिजे. जनतेच्या मनात राहून जनतेचे काम कार्य करणारा पाहिजे. जनतेचे कामं तसेच प्रतापदादा अडसळ यांच्या निधीच्या माध्यमातून विकास, या दोन्ही याची सांगड आणि जोड जर झाली तर शहरात
निश्चितच शहराचा कायापालट होणार आहे आणि येणाऱ्या 5 वर्षात हे सुंदर शहर, स्वच्छ शहर आणि आपल्या मनातील सुंदर शहर हे बनणार आहे, अशी मी आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे ग्वाही देतो. मी सौ शालिनी अनिल राऊत, प्रभाग 1 मधून अ गटातून उभी आहे. आमच्या प्रभागामधून ताई आणि सर्व नगराध्यक्षासाठी उभ्या असलेल्या ताई स्वातीताई मेटे यांना सर्व निवडून आणण्याचा प्रयत्न आहे आमचा. आणि दादा जे सर्व कार्य करणार आहे, निधी आणणार आहे, त्यांना आम्ही पूर्ण हे करू, प्रयत्न करू सर्वांना मदत करण्याची. आणि ज्यांचे काही प्रॉब्लेम आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आम्ही.